तारीख जाहीर केलेली आहे. माजी अर्थमंत्री म्हणून कर्जमाफी संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? आणि कसं काय तुम्ही अधिवेशन अटेंड केलंय? कशी होणार आहे कर्जमाफी? नाही, कर्जमाफीबद्दल तर समाधानी राहील. 56 लक्ष शेतकऱ्यांना आपण 36,000 कोटीची कर्जमाफी देतो आहे. हां, त्यामध्ये काही उणिवा असेल, कोणी सुटता कामा नये याची काळजी घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे. सन्माननीय कृषी मंत्री मामा भरणेंनी सभागृहात स्पष्टपणे सांगितलं की कोणताही शेतकरी नियमाच्या अडचणीमध्ये या कर्जमुक्तीतून सुटणार नाही. ही कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाची आहे. जसं त्यांच्या राज्यामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळायचा, तर त्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेत सामान्यातला सामान्य शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी मला वाटतं की त्याची कर्जमुक्ती निश्चित होईल. चिंबूर आणि साकीनाकामधली घटना घडली, त्याच्यावर तुम्ही हास्यमुद्रा दिसून येते. राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे, मार असल्याचं ते म्हणाले. यावर मी आता काही प्रतिक्रिया देणार नाही. या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतात त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य असतं, कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो. राम मंदिर रामरक्षा पठण करणार आहे. त्यांनी भाजपकडून निशाणे साधलाय की पक्ष फोडण्यासाठी राम मंदिराचा प्रश्न वापरला. हे ठीक आहे, ते काय म्हणतील आणि काय म्हणतात यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. हां, रामरक्षा पठण करत असतील तर माझा विश्वास आहे की जो म्हणून रामरक्षा पठण करतो, प्रभू राम त्यांचं रक्षण करतो. आता जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाही रामरक्षा म्हणते, एवढं माझा विश्वास आहे. राम मंदिर तयार करण्यासाठी ज्या पद्धतीचं योगदान तुमचंही राहिलेलं आहे, सागवान तुम्ही पाठवलं आहे बल्लारशाचं. आता ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला आहे, काही CCTV मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, देणगी जी आहे त्याचा अपहार झाला आहे. तुम्ही भाजप नेते म्हणून राम मंदिर आंदोलनात तुम्ही राहिलेले आहे, तुमच्या भावना काय? नाही, निश्चितपणे शिलापूजन करताना शिला घेऊन गावोगावी फिरलो तेव्हा तर व्यवस्था नव्हत्या. मला आठवतं की स्कूटरवर आम्ही कितीतरी गावात गेलो. कार सेवा जेव्हा झाली तेव्हा कार सेवेतसुद्धा बाबरी मस्जिद जेव्हा ध्वस्त होत होती त्याचाही मी साक्षीदार आहे. माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे हा संकल्प माझ्या विवाहातही मी केला होता. वनमंत्री म्हणून प्रभू रामाच्या मंदिरासाठी मी काष्टही काय पाठवलं. तर निश्चितपणे जर तिथं दानपात्रामध्ये चोरी झाली असेल तर देव त्याला जी शिक्षा द्यायची ती देईलच, पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी यांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की कितीही कसाही माणूस असू द्या, प्रभू रामाच्या राम मंदिरात चोरी करणाऱ्याला सोडल्या जाणार नाही. हे सांगितल्यावर माझा विश्वास आहे की योगी अशा चोर भोगीला निश्चितपणे कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाही. सध्या चंद्रपूर महापालिकेतील वाद प्रचंड चर्चेत आहे. काल सुद्धा वाद झाला होता. खरं म्हणजे तर भाजपाची वेगळी ओळख आहे, शिस्ती करतात, पण तो दिसत नाही आहे. काल राडा सुद्धा झालेला आहे. मला माहीत नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत. त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं. या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. मेंबर संदर्भात वाद होतोय आणि मनपाच्या मी पुन्हा सांगतोय, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत. तुम्हाला या संदर्भात जास्तीची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. पण तुम्ही बोलताय की मी बोलणार नाही, पण दुसरे जे समोरचे गटातले नेते ते सातत्याने बोलतायत. ते तुम्हाला काय पाहिजे, बातमी पाहिजे का? मी जेव्हा सांगितलं मी बोलणार नाही. मी आता प्रतिज्ञा घेतली आहे, संपला विषय. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतोय ना, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जाण, तिथून माहिती घ्या काय आहे ते. कारण ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती.
मी अलिप्त झालो आहे. माजी अर्थमंत्री म्हणून, माजी पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्यातलं कुठे लक्ष घालणार नाही असं तुमच्या वक्तव्यावरून दिसतंय सध्या. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही. विकासावर, जनतेच्या प्रश्नावर, धानाच्या बोनसवर, वैधानिक विकास मंडळवर, दक्ष भत्त्यावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे मी मांडेन. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे. पक्षाने तिकीट दिली, जनतेने सांगितलं की पक्षाने दिलेल्या तिकीटच्या आधारावर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तर मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडेन, ते सोडणार नाही. 2 दशकात चंद्रपूर आणि मुनगंटीवार भाजपाचा चेहरा म्हणून आपणच सातत्याने समोर दिसलेल्या महाराष्ट्रातील जनते चंद्रपूर होते. त्यामुळे स्वाभाविकपणे हे असे प्रश्न येतात आणि जे काही घडलं त्यामुळे हे सवाल. नाही, पण आता कल्याण म्हणून जर माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रपूरच्या संघटनेचं कल्याण करण्याचा त्यांनी निर्णय केला असेल तर मग आपण वाट पाहिली पाहिजे. शेवटी ज्यांना गाडी चालवण्याचा अधिकार दिला, मागून आपण सूचना करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काही कारण नाही. त्यांनी निर्णय केल्यावर आता पुढचं सर्व काही ते पाहतील. हे कल्याणमधलं आणि मुंबईजवळचं कल्याण की इकडलं कल्याण? नाही, आता कल्याण शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्यायचा. चंद्रपूर मी कल्याण या शब्दामध्ये दोन्ही अर्थ आहे. गावाचंही नाव कल्याण आहे आणि संघटनेचं कल्याण करण्याची जबाबदारी आहे. यानंतर त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आम्ही दिली आहे. वैज्ञानिक महाविकास मंडळ स्थापन झालेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही नाराजी माननीय अमितभाईंना भेटायला आश्वासन दिलं आहे. आमचे अभ्यासू राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांनी अतिशय मनापासून सांगितलं की मी सोबत आहे. मी 51 आमदारांच्या सह्यांचं निवेदन हे वैधानिक विकास मंडळ करण्याबाबत माननीय अमितभाईंना दिलेलं आहे. 51 आमदारांनी विदर्भ मराठवाड्याच्या सह्या करून मागणी केली आहे की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे आणि माननीय अमितभाईंचा वेळ 10 तारखेनंतर आम्ही निश्चित घेणार. एक प्रश्न असा आहे भाऊ, चंद्रपूर जिल्ह्याला असा कोणता शाप आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये, स्थानिक नेत्यांमध्ये इतके टोकाची वाद काय, राजकीय कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा करू लागले आहे? नाही, मला असं वाटतं की तुमचं माझ्यावर प्रेम कमी आहे, मला माहिती आहे. तुम्ही मग चंद्रपूरमध्ये का बंदिस्त करताय? महाराष्ट्र आहे ना माझ्यासाठी. तुम्ही वारंवार चंद्रपूर करून काय मग बंदिस्त करण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही एकीकडे मगा विचारता, मग दुसरीकडे जाऊन तिकडे विचारता. तुमचे 2-3 व्हिडिओ मी पाहिले आहे ना. त्यामुळे आता ह्याच्यात तुम्ही गुंतवू नका, मी गुंतणार नाही. तुम्ही कसाही प्रश्न विचारता. चंद्रपूरचे वाघ संपूर्ण राज्यात फेमस आहे. चंद्रपूरचे वाघ संपूर्ण देशभरात आणि राज्यात फेमस आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे असे सवाल येतात. नाही, पण चंद्रपूरचे वाघ फेमस आहे ते देशात आहे. तुम्ही त्याला मर्यादित करून पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितपणे इशारा आहे की तुम्ही कशाला चंद्रपुरात बंदिस्त करता. तुम्ही आज विश्वास नागरे पाटलांची सुद्धा भेट घेणार आहे, नेमकं काय प्रयोजन आहे? नाही, काही नागपूरमधल्या घटनांच्या संदर्भात काही शिष्टमंडळ, काही निवेदनं आहे. तुम्ही आत्ता बघितलं असेल नागपूरच्या विद्युत विभागात काम करणाऱ्यांना 1.5 वर्षापासून पेमेंट झाले नाही. आता ते नागपूरचे सर्व असोसिएशनचे लोक मला भेटलेत. आता मी माननीय लोकेश चंद्र साहेबांशी बोललो, चीफ इंजिनियरशी बोललो. आता त्यांचं पेमेंट आम्ही काढून देऊ असं त्यांनी सांगितलं. आता नागपूर या देशाचं हृदयस्थानी आहे. इथं असणारा कोणताही सामान्यातला सामान्य माणूस हा अडचणीत असूनही भावना आहे. तर तुम्ही मग चंद्रपूरहून अटकताय. मी नागपूरचे प्रश्न सोडवायची सुरुवात केली आहे. आम्ही